मराठी चित्रपटांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मराठी चित्रपटांना जीवदान कसं मिळेल यासाठी म्हणून सरकार काय प्रयत्न करते? कारण आपण बघतो की अद्यापही त्यांची भांडणं आहेत. महाराष्ट्र असं एक राज्य आहे की जे मराठी सिनेमांना वर्गीकरणाप्रमाणे अनुदान देतं. मराठी सिनेमासाठी चित्रीकरणाला दर हा सगळ्यात कमी आपण त्या ठिकाणी देतो. मराठी सिनेमा व अन्य सिनेमा यासाठी आता आपण निर्णय केला, सरकारी सर्व कार्यालयातली आवश्यक लोकेशन्स मोफत देणार. मराठी सिनेमा आणि क्रिएटिव्हिटी यासाठी एक खिडकी योजनेमध्ये परवानग्या, म्हणजे त्यांना 10 ठिकाणी फिरायला नको. आणि या सगळ्यानंतर मराठी सिनेमा प्रमोट व्हावा म्हणून राज्यातल्या फिल्म फेस्टिवलमध्ये, अन्य राज्यातल्या फिल्म फेस्टिवलमध्ये, अन्य राष्ट्रांच्या फिल्म फेस्टिवलमध्ये सुद्धा मराठी सिनेमा आपण त्या ठिकाणी प्रमोट करतो, जो उत्तमच आहे. या पद्धतीने आणि मग आता सुरू केला गेल्या वर्षीपासून मी मंत्री झाल्यावर तो चित्रपताका, आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा मराठी चित्रपट महोत्सव. या सगळ्यात पारितोषिक, त्यात पारितोषिकात वाढवलेली रक्कमा, तर पारितोषिकापासून परवानग्यांपर्यंत, अनुदानापासून अन्य देशात नेईपर्यंत आपण काम करतो. अजूनही वाढवू, आवश्यकता अजूनही ते करू. स्क्रीन कधी वाढवणार? नाही, या सगळ्यामध्ये स्क्रीन आपल्याकडे वाढवण्याचं धोरण एक खिडकी एक पडदा आणि मल्टिप्लेक्स दोन्हीबद्दल आहे. त्याचा व्यावसायिकता अँगल बघून त्याच्यावर आता एक समिती आपण बनवली. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी बैठक घेतली आणि त्या समितीचा अंतिम अहवाल आल्यावर आपण त्या स्क्रीनमधल्या सुद्धा स्क्रीन टाईम म्हणजे त्याला आपण शोज म्हणू, आणि याची वाढ आणि बरोबरीने नाट्यगृह आणि सिनेमा याचं एकत्रीकरणाचे प्रयोग यशस्वी झालेत. आज रवींद्र नाट्य मंदिरला आपल्या तिन्ही थिएटर्सला आपण सिनेमा बघण्याची व्यवस्था सुद्धा केली. अशा पद्धतीने स्क्रीनसुद्धा वाढवणं, या सगळ्या पद्धतीने आपण पुढे चाललो. साऊथमध्ये जर आपण बघितलं तर तिथं ज्या पद्धतीनं, म्हणजे जसं मराठी माणसाचं मराठी भाषेवर प्रेम आहे, कवितांवर प्रेम आहे, साहित्यावर प्रेम आहे, तसं तिकडच्या भाषांमधल्या लोकांचंही आपल्या मायबोलीवर मुळात प्रेम आहे आणि ती व्यक्त करणारे जे कलाकार आहेत त्यांच्यावर देखील अगदी देवासमान प्रेम आहे. आणि हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा राजकीय किंवा सरकारची इच्छाशक्ती असते की तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये तो सिनेमा किंवा ते साहित्य हे प्रमोट केलं जातं. आपल्याकडे अशा पद्धतीनं प्रत्येक सिनेमामध्ये किमान एक दालन हे मराठीसाठी आपण परमनंट करू शकतो का? मला असं वाटतं की याचा थोडा अजून अभ्यास करायला लागेल. मी दाव्याने सांगतो, साऊथच्या राज्यांचा असलेला त्यांच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या बजेटपेक्षा आपलं बजेट आणि आपलं काम जास्त आहे. बरं, आपण अभ्यास करा. खाजगी व्यावसायिक जे करतायत त्या राज्यात, त्यासाठी आपल्याकडेही खाजगी व्यावसायिकांनी सिनेमा असो, नाटक असो, यात पूरक भूमिका घेण्यामध्ये आपण प्रयत्न आता मोठ्या प्रमाणात सुरू केलेले आहेत. त्या ठिकाणी असलेल्या स्क्रीनचे नंबर्स, आपल्याकडे असलेल्या स्क्रीनचे नंबर ह्याचाही तपास आपल्याला करायला लागेल. तिथल्या प्रेक्षकांचा त्या मायबोलीतल्याच भाषातला चित्रपट बघण्यासंदर्भातला आग्रह, याचाही अभ्यास आपल्याला करायला लागेल. आणि म्हणून या सगळ्यांचा सर्वंकष अभ्यास करून हे धोरण बनणं हीच आपली अपेक्षा आहे. बरं, नाट्यगृहांची अवस्था देखील तितकीच बिकट आहे. मला असं वाटतं वारंवार आपले अभिनेते असतील वगैरे आणि इवन जे माणसं नाटक बघायला देखील जातात त्यांची पण ही तक्रार असते की स्वच्छता नसते किंवा ते मेंटेन नाही होत. सरकार म्हणून तुम्हाला असं वाटतं का की याच्यावर देखील लक्ष देणं आवश्यक आहे? 100%. आणि म्हणून त्या संदर्भामधला धडक कार्यक्रम आम्ही सुरू केला आहे. काही नाट्यगृह आपण नव्याने बनवतो. खरं तर त्याच्यातले भाग वेगवेगळे आहेत. काही नगरविकास विभागाकडे आहेत, काही महानगरपालिकेकडे आहेत, काही त्या ठिकाणी म्हणजे जिल्हा परिषदेच्या मदतीने झालेले आहेत, काही सांस्कृतिक मंत्रालयाच्या मदतीने झाले आहेत. या सगळ्यांना एक SOP असली पाहिजे, नाट्यगृह धोरण, आणि त्या धोरणाच्या आधारावर असलेल्या SOPs हे आता आपण लागू करतो.